दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण एक जोक ऐकूया। मी एक जोक तुम्हाला सांगतो की एका मनुष्याकडे नेहमी कोणतरी भेटायला लोक यायचे। दिवसभर त्याच्याकडे चालू असायचं। कधी कधी कोणी राहायला सुद्धा थांबत असे। आणि मग एक दिवस त्यांनी एक आयडिया केली आणि दरवाजावर एक मोठी पाटी लावली, LIC एजंट। आणि आता त्याच्याकडे कोणी येत नाही। हा झाला गमतीचा भाग। परंतु आपण प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी भविष्यासाठी तरतूद करतो। भविष्यासाठी बचत करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो आणि भविष्यात आपल्याला काही कमी पडू नये हा त्याचा उद्देश असतो। म्हणून आपण विमा काढतो, आपण बऱ्याचशा पॉलिसीज काढतो आणि त्याचा उपयोग जर आपण बघितला तर आपल्या मेल्यावरच आहे। तो जिवंतपणी आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही, आपल्या वारसांना त्याचा फायदा असतो। आणि परंतु हे सर्व बघायला आपण काही त्या ठिकाणी जिवंत नसतो। मनुष्य बऱ्याच ठिकाणी अशी आपली पैशाची गुंतवणूक करत असतो भविष्य काळामध्ये सुरक्षित राहण्यासाठी। परंतु ही सर्व जी आहे ही जगिक गुंतवणूक आहे। आपण आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी कुठली गुंतवणूक करतो आणि काय गुंतवणूक करतो आणि कशा प्रकारे गुंतवणूक करतो हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये गुंतवणूक करायची आहे। सार्वकालिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही, कारण आपण देवाचे वारीस आहोत आणि आपल्याला त्यासाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही याची देव काळजी घेतो। मी असं म्हणत नाही आहे तुम्हाला की कुठलेही सेव्हिंग करू नका, रिटायरमेंटसाठी आपले काहीच प्लॅन करू नका असं मी तुम्हाला सांगत नाही। परंतु सर्व काही जीवन आपलं त्याच्याच मागे लागू नका। आपल्या भविष्यासाठी पैसे वाचवणे किंवा बचत करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु सर्वात प्रथम आपण आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी काय गुंतवणूक केलेली आहे, सार्वकालिक जीवनासाठी काय गुंतवणूक केले हे खूप पाहणं महत्त्वाचं आहे। आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वे वचन। 1 तिमोथी चॅप्टर 6 and verse 19। जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल अशासाठी असा साठा स्वतःसाठी करावा। परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो।